सुप्रभात सर्वांना. काय नाश्ता काय चाललाय? खपला का नाही? ओके, तर आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजीच्या मिठीतलं उबदार प्रेम, आजोबांच्या हातातून मिळालेला आधार, त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपलं जीवन म्हणजे फुलाशिवाय बागच. ते आपल्या आयुष्याची मुळं आहेत आणि आपण त्यांच्या प्रेमाची फुलं. आजचा हा सकाळचा सोनेरी क्षण काहीसा वेगळा आहे, कारण आपण सर्व एकत्र आलो आहोत. आपल्या खास व्यक्तींप्रती आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, ते म्हणजे आजी आणि आजोबा. त्यांच्या हातातील ममता, त्यांच्या डोळ्यातील प्रेम आणि त्यांच्या अनुभवातून मिळालेलं ज्ञान हे आपल्या आयुष्याचं खरं धन आहे. तर आजचा हा दिवस त्यांच्या आनंदासाठी साजरा करूया. तर सुरुवात करूया एका छानशा ॲक्शन सॉन्गने. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी ॲक्शन सॉन्गमध्ये सहभागी व्हावे. राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है. पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है. शैतान डरता है यीशु के नाम से. शैतान डरता है यीशु के नाम से. कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह कौन है राजाओं का राजा कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. खूपच छान. आता मी स्वेन मिस्किटा यांना बोलवते प्रार्थनेत आपल्या सर्वांना सहभागी करण्यासाठी. पिता, पुत्र आणि पवित्रात्म्याची नावे. आमच्या आजोबा आणि आजीवर तुझी कृपा नेहमी राहो. त्यांना उत्तम आरोग्य, शांत मन आणि दीर्घ आयुष्य दे. त्यांचे प्रेम, अनुभव आणि आशीर्वाद आमच्या जीवनाचा आधार आहेत. आम्हाला नेहमी त्यांचा मान ठेवायला, त्यांच्याकडून शिकायला आणि त्यांना आनंदी ठेवायला मदत कर. त्यांचे दिवस आनंद, हसू आणि प्रेमाने भरलेले असू दे. आमेन. आपण एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे.
आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटांपासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, बाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद या कार्यक्रमावर आणि आपणावर येवो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता मी फादर अँड्रू यांना आपल्याशी 2 शब्द बोलण्यास विनंती करते. माननीय फादर्स आणि ग्रँड पेरेंट्स, माय डिअरेस्ट अँड नियरेस्ट ग्रँड पेरेंट्स, बघितलं ना, हे ग्रँडचिल्ड्रनने आपल्याला नाचवलं की नाही? नाचवलं की नाही? हां, ते नेहमीच आपल्याला नाचवणार. ग्रँड पेरेंट्स, काय शब्द आहे बघा, ग्रँड पेरेंट्स. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. ग्रँड पेरेंट्स नाही, नेहमी आपल्या ग्रँडचिल्ड्रनला काय आवडतं? गोष्टी आवडतात नाही. आणि बायबलमध्ये विशेष करून शुभवर्तमानामध्ये येशूने केवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, समजलं ना. काही आपल्याला माहीत आहेत, काही आपण विसरलो आहोत, परंतु गोष्टी सगळ्यांना आवडतात, दृष्टांत सगळ्यांना आवडतात. संत इग्नेशियसचा आपण आता सण साजरा केला, तर संत इग्नेशियस घायाळ झाला लढाईमध्ये. तोफ गोळा बसला त्याचा, आजारी पडला, बेडवर गेला आणि बरं होत असताना, त्याची शस्त्रक्रिया होत असताना त्याच्याजवळ 2च पुस्तकं होती त्याच्याजवळ दिलेली. संत चरित्र होतं, संत सहवास, आणि दुसरं बायबल. ही पुस्तकं ते त्याच्याजवळ होती आणि त्याच्यामुळे, आणि दुसरं काहीच नव्हतं वाचायला, बॅटलबद्दल, लढाईबद्दल काहीच नव्हतं. त्याने तो वाचत होता आणि वाचता वाचता त्याने विचार केला की प्रत्येक हा संत असा संत झालेला आहे, मी का होऊ शकत नाही? आणि मग तो संत झाला. की एवढी मोठी प्रेरणा. तर माझ्या प्रिय बंधू, आपल्याजवळ 2 गोष्टी आहेत. आपल्याजवळ बायबलमधल्या स्टोरीज आहेत, कहाण्या आहेत. उधळ्या पुत्र आहे, माहीत आहे की नाही तुम्हाला? उधळ्या पुत्र 10 कुमारिका माहीत आहेत की नाही? पेरणारा पेरणी करायला गेला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काही तुम्हाला येतात, काही येत नसतील, काय हरकत नाही. पण जर तुम्हाला अजून शिकायचे असेल तर शुभवर्तमानामध्ये आहेत. आणि संत चरित्र आहेत, वेगवेगळे संत झालेले आहेत. काही हुतात्मा आहेत, काही आजारीपणामध्ये त्याने कसं काय दुःख सहन केलं त्याच्याबद्दल आहेत. आणि कितीतरी संत आहेत जे आज स्वर्गामध्ये आहेत, ते इकडे जीवन जगलेले आहेत, दुःखात, कष्टात, आनंदात. तर हे संत जे आहेत ना, आणि अनेक तुम्हाला जर संत चरित्र जास्त पाहिजे असेल तर 2 पुस्तकं आहेत. संत सहवास, जीवनदर्शनमध्ये आहे संत सहवास, 2 पुस्तकं आहेत. रोजचा संत आहे ना, तो पण आहे तिकडे. त्याने काय करामत केली आपल्या जीवनामध्ये ती दिलेली आहे. ह्या गोष्टी ना तुम्ही तुमच्या नातवाला सांगू शकता, दुसऱ्या कोणाशी बोलू शकता, तुमच्या मैत्रिणीला सांगू शकता, मित्रांना सांगू शकता, आणि त्यांचं जीवन आपल्या जीवनाबरोबर फुलवू शकता. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. चला तर आता थोडी मज्जा करूया. काही गमतीदार प्रश्न आणि त्यात मिळणारे बक्षिसे. तर आपल्यासाठी घेऊन येत आहे स्पॉट प्राइजेस. तर मी रॉयडनला विनंती करते की त्यांनी स्पॉट प्राइजेस घ्यावीत. तुमच्या कोणा वया जास्ती फरक आहे, म्हणजे कोण नवरा बायको ज्यात खूप वया फरक आहे, ज्या वाडी येईल त्यांना प्राईज मिळलं जाईल. पुढे या ना, तुमचा सांगा केवढा फरक आहे. या पुढे या. मी येऊ? ओके. माझं वय 85 वर्ष आणि माझी मिसेस फ्लॉरी परेरा, तिचं 81 वर्ष आहे. ओके, 4 वर्षाचा फरक आहे.
माझं नाव डॉमिनिक मिस्किडा आणि माझ्या मिसेसचं नाव आहे बाल्बिना मिस्किडा. आमच्या जवळजवळ 11 वर्षाचा फरक, आमच्या दोघांमध्ये जवळजवळ 12 वर्षाचा फरक आहे. ओके, 12 वर्षाचा फरक आहे. याच्या पुढे कोण आहे का? माझं वय 80 वर्ष, मिसेसचं वय 70 वर्ष. 70, 10 वर्षाचा फरक. माझं वय 64 आणि माझ्या मिस्टरांचं वय 81. ओ 81 आणि 64, 17 वर्षाचा फरक. माझे मिस्टर आहे ना ते 81 वर्ष झाले आणि मी 13 वर्ष लहान आहे. ओ 13 वर्ष लहान आहे. 17च्या पुढे कोण आहे का? 17च्या पुढे कोण आहे का? अजून एक चान्स आहे. 10. 17च्या पुढे कोण आहे का? या एंटी फादर यमन. ओके, फादर एंड्रू. ओके, अ कपल विथ मॅचिंग क्लोथ. कोणा कपडे हाडके आहेत का? कोणत्या जोडपं थोडं 19-20 आलं चालेल. एकदम कोणा मॅच होतील ना त्यांना प्राईज देऊ. थोडं एक कलर पाय. येस, ओके, थोडं 19-20 चालेल. पुढे या, पुढे या. या पुढे या. हां या अंकल, तुम्ही पण या. ओ फक्त बायका करताय. कोण्या हातात वाडी बांगड्यात? हा जास्त आपली भाषा बोलते ना. कोण्या हातात आहेत जास्ती बांगड्या? हा या. आठ बांगड्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आहेत का कोणाच्या? 4. यांच्या 8 आहेत. 8 पेक्षा जास्त आहेत का? 8 बांगड्यापेक्षा कोणाच्या हातात जास्त बांगड्या आहेत का? ओके, ओके. कोणत्या कपललाही जास्त नातवत, जास्तीत जास्त नातवंड कोणाला? 3, 6 पेक्षा जास्त आहेत का? पुढे या, पुढे या, पुढे या. 8. साधना लेमॉस 8 नातवंड आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आहेत का? 8. तुमची पण 8? ओके, अजून कोण आहे का त्यापेक्षा जास्त? मॅगी डायस 8 नातवंड आहेत. त्यापेक्षा जास्त आहेत? 5. 8 पेक्षा जास्त आहेत का कोणाला? दहात का? ओके. कोण्या रिंगवर त्या नवऱ्या किंवा त्या बायकोवर नाव लिहिलेलं आहे का? अख्खा नाव पाया, फक्त लेटर नाही. ओके.
अख्खं नाव पाय, फक्त लेटर नाही. नाही नाही, फक्त लेटर आहे या पण फक्त लेटर आहे, त्या अख्खं नाव आहे. 2 झाली. अजून कोण आहे का अख्खं नाव लिहिलेलं? अख्खं नाव पाय, त्या दोघी अख्खं नाव लिहिले. नाही नाही, फक्त लेटर आहे, इनिशियल नाही, अख्खं नाव पाय. अजून कोण आहे का? अख्खं नाव लिहिले, अख्खं नाव लिहिले. अजून कोण आहे? ओके. आता आपल्या समोर आपलीच नातवंड म्हणजे आपलीच युवा पालकीय समिती साजरा करणार आहेत एक नृत्य. असं काय करताय, डोळ्यात बोलताय, है दिल में क्या क्या शुरू. लुप छुप देखे आंखों में झाके, है दिल में क्या क्या शुरू. असं काय करताय, डोळ्यात बोलताय, है दिल में क्या क्या शुरू. लुप छुप देखे आंखों में झाके, है दिल में क्या क्या शुरू. मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा, इश्क का रंग अग बाय 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 बाय. उधार 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 हो, उधार 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 हो, उधार 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 हो, उधार 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 हो. चला आता सगळे आपण मिळून खेळूया एक खेळ. त्याची माहिती तुम्हाला देईल ऑजविन. नाश्ता वगैरे झालाय, पण काय अशी ताजगी दिसत नाही तुमच्यामध्ये. हा, आता वाटतंय थोडं डान्स वगैरे झाल्यावरती आपण शेवटी पण डान्स घेणारच आहोत, तर त्यापुरती आपण एक खेळ घेणार आहोत. तर इथे बऱ्याच लेडीज आहेत ज्यांना माहिती आहे की 7 नंतरचा टाईम म्हणजे स्वयंपाकाचा टाईम नाही. कशाचा टाईम आहे? संध्याकाळच्या 7 नंतरचा. अरे बापरे, आमचा खेळ तर दुसरा आहे, पण 7 नंतर तर सगळ्या सिरियलचा टाईम असतो. तर मी अशी आशा ठेवते की बऱ्याच जणांनी इथे सिरियल पाहिली आहेत, मराठी सिरियल असो, हिंदी सिरियल असो. तर आम्ही अशा 3 मराठी सिरियलची गाणी इथे जे सुरुवातीचं जे गीत असते ते वाजवणार आहोत. आणि खूप अजरामर सिरियल आहेत, तुम्ही कधी ना कधी कुठेतरी पाहिलीच असतील, किंवा ॲडमध्ये असो किंवा प्रत्यक्ष संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबावर बसलेच असाल. तर आता एक एक सिरियलचं गाणं वाजवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला ते ओळखायचं आहे की ते सिरियल कुठलं, किंवा तुमच्यापैकी जो पहिला पुढे येईल आणि सांगेल त्या सिरियलचं नाव काय, त्याला आपण बक्षीस देणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी आपले कान उघडे ठेवा, पुन्हा वाजवण्यात येणार नाही. बरं आहे? ठीक आहे. तर यश, पहिलं गाणं. लावून शक्कल घडवून अत्तल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा. गाठ आहे. थांब यश. माझ्या नवऱ्याची बायको. ओ बरोबर, टाळ्या. कृपया पुढे हात, सगळ्यांनी हात वर करा. ज्यांना पण सिरियलचं नाव माहीत असेल त्यांनी हात वर करा. मी तुमच्या जागेवर येईल. फादर प्लीज. ठीक आहे, पुढचं गाणं. सगळ्यांनी कान उघडे. यश. थांब. बरोबर. अँडी, एक चान्स अजून आहे. प्लीज अँडी पुढे या.
ठीक आहे, आपण एक शेवटचं सिरियलचं गीत घेणार आहोत, त्यानंतर आपण एखादं पिक्चरचं घेऊया. तर यश, नेक्स्ट सॉन्ग. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना. आठवलं की नाही? काय रात्री लागायचं 11 वाजता. आपण एक चान्स पुन्हा ते यश पुन्हा एकदा प्ले कर, म्हणजे एकदा त्यांना कळू दे. पहावे तू दिसावे पारणे या फादर, मनाचे थांबा. फिटे. मी सिरियल बघत नाही, कितीदा तुला पहावे. नाही 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 नाही. हा, थांबा 1 मिनिट. पाहते रे मी तुला. पाहते मी तुला. नाही नाही नाही. कोणी आहे अजून? हा सिरियल नाही बघत. ओके, आपण आता पिक्चरकडे येऊया. प्रीत माझी कळेना. नाही, आता आम्ही सांगतो, कुणाला तरी एक चान्स हवाय की नको, की आपण पुढे जाऊया? मन बावरे. मन बावरे. नाही नाही बघत का? ओके, यश तूच अनाऊन्स कर की त्या सिरियलचं नाव काय आहे. सिरियलचं नाव होतं खुलता कळी खुळेना. खुलता खळी खुलेना. एक खूप अजरामर सिरियल आहे. शक्यता तुमची त्या टायमात प्रार्थना असेल म्हणून तुम्ही बघित नसाल, पण ठीक आहे, आपण पुढच्या गाण्याकडे जाऊया. हे पिक्चरचं गाणं असेल, एका कुठल्या तरी नामांकित मूवी असेल, त्याचं आपण गाणं आता वाजूया. आठवलं की नाही? का तुम्हाला काय वाटलं, इंग्लिश पिक्चर आहे की काय? डॉन. डॉन? नाही नाही. डिस्को डान्सर. नाही नाही. डिस्को डान्सर नाही. यश पुन्हा एकदा. शोले नाही. यश, तुला काय हिंट देता येईल का या पिक्चर बद्दल? थांबव 1 मिनिट. किसी से कम नहीं. नाही. ऐका, पुढे गाणं प्ले होत राहणार, ऐका. डॉन नाही. हा पिक्चरचं नाव पाहिजे. गाण्याचं नाव चालेल? चालेल. पैसा ए पैसा. पैसा हे पैसा. बरोबर. मूवीचं नाव बरोबर. कर्ज मूवीचं नाव बरोबर. तुम्ही पुढे या प्लीज. तुम्ही दोघं पुढे या. मी फादरांना विनंती करेल की त्यांनी बक्षीस त्यांना प्लीज. तर आम्ही असे 4च ठेवणार होतो, पण तुमचा अतिउत्साहामुळे आम्ही एक अजून वाढवण्यात आला आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं आम्ही सिरियल पाहत नाही, आम्ही पिक्चर पाहत नाही. नाटकं तर पाहतात की नाही? नाटकं पाहतात.
तर एक आपण नाटकाचं गीत घेऊया, जे शीर्षक गीत असतं ते आपण घेऊया आणि बघूया तुम्हाला ते ओळखता येतं का. यश. फादर. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला फादरांनी नक्कीच, फादर नक्कीच नाट्यप्रेमी आहेत वाटतं, तरी यांना सगळं माहीत आहे. एका लग्नाची गोष्ट. बरोबर. अभिडान. तर थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिल्याबद्दल या खेळामध्ये. फादर ते सांगतात तुम्हाला बक्षीस. मीच एक बक्षीस आहे. तर सगळ्या इथे आजी आजोबांना असेच खेळत राहा, हसत राहा, फुलत राहा. आणि हे सर्व धर्मग्राम तुमचे खूप खूप आभारी आहेत, तुम्ही जे काय करता, म्हणून थँक्यू. आता आपल्या सर्वांसमोर एक छान शायरी घेऊन येत आहेत ॲरॉन कोरिया. गुड मॉर्निंग. काय जास्त मोठं नाही लिहिलं. काल रात्री बसल्या बसल्या नियमीचा मेसेज आला ग्रुपवर की उद्या आजी आजोबा दिवस आहे. तर असं छोटासा फोन काढला आणि काहीतरी बघितलं की आपल्याला थोडंफार काय लिहिता येतं. तर एक छोटीशी शायरी कविता सादर करतो. आजीच्या कुशीत बसलं की जग विसरून जातं. आजीच्या कुशीत बसलं की जग विसरून जातं. तिच्या गोष्टींमध्ये लहानपण पुन्हा सापडतं. आजोबांच्या हसण्यात एक वेगळाच गोडवा. आजोबांच्या हसण्यात एक वेगळाच गोडवा. रागावले तरी त्यांच्या डोळ्यात असतो फक्त मायेचा ओढवा. तुमच्या आशीर्वादाने संकटही दूर पळतात. तुमच्या आशीर्वादांनी संकटही दूर पळतात. तुमच्या हातच्या पदार्थांनी सगळे दिवस सणसणीत होतात. घरच्या भिंतींना खरं उबदारपण मिळतं. घरच्या भिंतींना खरं उबदारपण मिळतं. ते तुमच्या उपस्थितीत सजतं आणि हसतं. वर्ष गेली केस पांढरे झाले. वर्ष गेली केस पांढरे झाले तरी मनातले हसू कधीच न सुकले न कळाले. तुमचं प्रेम म्हणजे न संपणारी कहाणी. तुमचं प्रेम म्हणजे न संपणारी कहाणी. देवाने लिहिलेली सर्वात सुंदर निशाणी. देवाने लिहिलेली सर्वात सुंदर निशाणी. या आजी आजोबा दिवशी, आजी आजोबांच्या दिवशी तुम्ही पूर्ण आयुष्यभर बरंच राबलात. तुमच्या मुलांना वाढवलं. आमच्या प्रत्येक नातू नातवांसाठी तुम्ही बरंच करता. सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेता. आम्ही घरात असो घरात नसो, घराच्या बाहेर पाऊल टाकलं की तुमचा पहिला प्रश्न आमच्या आईबापांना असतो, मुलगा कुठे आहे, मुलगी कुठे आहे. आणि घरात येई नाही तोपर्यंत त्यांचं डोकं तुम्ही खातात. हीच तुमची काळजी, हेच तुमचं प्रेम. याबद्दल पूर्ण YPS आणि तुमच्या प्रत्येक नातवातर्फे आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणतो. वन्स अगेन हॅपी ग्रँड पेरेंट्स डे. पुन्हा एकदा तुमच्यासमोर पूर्ण YPSला बोलवतो एक सुंदरसं नृत्य सादर करण्यासाठी. जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, फटता शॉट नको रे, थोड़ा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी 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 हाँ जिंदगी. हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे चल चला. जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे चल चला. घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैलानी मजनूची साडवानी लव स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकी मधून कशी
फारच छान नृत्य नाही का? आता या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी मी एडन ह्याला विनंती करते. या कार्यक्रमाचे समारोप करताना मी आपल्या सर्व आजी आजोबांचे त्यांच्या प्रेमाचे मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. तसेच उत्साहाने हा कार्यक्रम सोहळा करण्यासाठी आपले सर्व फादर्स, प्रीतम कॅटरर्स, सुमित फोटो स्टुडिओ आणि तसंच आपलं YPS सांडर या सर्वांचे आभार मानतो. तसेच शेवटी आपल्या आजी आजोबांसाठी प्रेमाची 2 ओळी. तुमच्या माळ्यापणामुळे उजळतो प्रत्येक दिवस. तुमच्या माळ्यापुण्यामुळे उजळतो प्रत्येक दिवस. आजी आजोबा, तुमच्या प्रेमाशिवाय जीवन विस्तृतच कळस. धन्यवाद. आमच्यात मिळणं खूप ऐकलं, पण आय गेस तुमच्यामधून पण कोणाला तरी बोलायचं आहे, तर अँटीला पुढे बोलवतो. मी 2 शब्द बोलते या आपल्या तरुण मंडळीविषयी. खरोखर ही तरुण मंडळी म्हणजे आपल्या कुटुंबाची, आपल्या पॅरीची आणि आपल्या देशाचं भविष्य आहे. आणि ही तरुण मंडळी आपल्यासाठी वेळात वेळ काढते आणि कामं बाजूला ठेवून ते किती 8-8 दिवस असा प्रॅक्टिस करत असतात आणि मेहनत करतात. म्हणून त्यांचे मी खूप अभिमान वाटतो त्यांच्याविषयी मला. अशी आपली नातवंड पुढे अशी त्यांची भविष्य त्यांचं चालावं आणि देवाने त्यांना आशीर्वादित करावं आणि अशा प्रत्येक सोहळ्यामध्ये त्यांनी आपल्याला असंच खुश करावं अशी मी देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करते आणि त्यांचे सगळ्यांचे आभार मानते. शतशः आभार. खरोखर तरुण पिढीने आपल्या सगळ्या म्हाताऱ्यांना, आपण सगळे म्हातारेच आहोत, परंतु त्यांच्यासाठी आपण आधार आहोत आणि त्यांनी खरोखर फार सुंदर असं हे आपला वेळ आपल्यासाठी दिला. आणि विशेष म्हणजे प्रार्थनामय वातावरणामधून आलेली ही पिढी, एरॉन आणि त्यांचे सगळे मंडळी, ह्यांना खरोखरच परमेश्वराने खूप कृपा आणि आशीर्वाद दिलेला आहे. आपण सुद्धा आपली तरुण मुलं नातोंड त्यांच्याबरोबर पवित्र कार्यासाठी घालवली तर त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल आणि आपल्याला देखील प्रेम मिळेल. सगळ्यात महत्त्वाचे आभार म्हणजे परमेश्वराचे, ज्याने आपल्याला ही संधी दिली, आपल्याला आजी आजोबा बनायचं भाग्य दिलं, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद. दुसरे आभार आपल्या धर्मगुरूंचे, कारण त्यांनी ही संधी दिली, त्यांनी आपला हा कार्यक्रम तयार केला. फादर, मोठी फादर आणि सगळेच फादर. आणि त्यानंतर आपणही सगळे हजर राहिलात म्हणून आपल्या देखील, कारण आपल्याशिवाय शोभा नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी जी करमणूक केली त्याबद्दल या सगळ्या तरुणांना धन्यवाद. कारण ही तरुण पिढी म्हणजे आता बाईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पॅरीचं भवितव्य आहे, उज्ज्वल आपल्या कुटुंबाचं, पॅरीचं आणि देशाचं सुद्धा. म्हणून सर्वांना धन्यवाद. आणि आपण सर्व हजर राहिलात, त्यांना ह्या कार्यक्रमाला आपण म्हणजे साथ दिली, ह्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. शेवटचा आशीर्वाद. आपण उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा, आपल्या नातवंडाची सेवा करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. थांबा 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 शेवटचं अजून आपलं वसईकडची गाणी बाकी आहेत. सो आता आपलं DJ गाणी लावणार आहोत. मी तुम्हाला सांगते की खुर्च्या थोडं साईडला करा, ओके, पुढे या आणि आपण एकत्र नाचूया, ठीक आहे? त्याला नाचायला या. चालू कर रे. रस्त्यामंदी माना धक्का दिला, दिशे नाही का तुला, कमी जाते माझे बजाराला. रस्त्यामंदी माना धक्का दिला, दिशे नाही का तुला, कमी जाते माझे बजाराला. नवरी रागावतेस लोकला, कसं वाटलं माना, का खुशी होशील माझे रुबाबाला. नवरी रागावतेस गोकला, कसं वाटलं माना, का खुशी होशील माझे रुबाबाला. लुगर दिसे नाही का तुला, चवरस झाली माझे वराडाला. वराडाची फिकीर नाही गो माना, येशील का सांग तू फिरावाला. लुगर दिसे नाही का तुला, चवरस झाली माझे वराडाला. वराडाची फिकीर नाही गो माना, येशील का सांग तू फिरावाला. रस्त्यामंदी माना धक्का दिला, दिशे नाही का तुला, कमी जाते माझे बजाराला. रस्त्यामंदी माना धक्का दिला, दिशे नाही का तुला, कमी जाते माझे बजाराला. नवरी रागावतेस गोकला, कसं वाटलं माना, का खुशी होशील माझे रुबाबाला. नवरी रागावतेस गोकला, कसं वाटलं माना, का खुशी होशील माझे रुबाबाला. लुगर दिसे नाही का तुला, चवरस झाली माझे वराडाला. वराडाची फिकीर नाही गो माना, येशील का सांग तू फिरावाला. रस्त्यामंदी माना धक्का दिला, दिशे नाही का तुला,
येते हवा दावरील खारी. बाप रे बाप गारी आईली करी धाव मारलेली बरी. भेटत जाईन गो आरी पारी. गणेश घेऊन येते मंगारी उसाची गारी.